टेट 2025 साठी अतिशय इम्पॉर्टंट अशी ही सिरीज मी घेत आहोत, ज्यामध्ये 10 प्रश्न असेल. टेट 2025 IBPS पॅटर्न प्रमाणे जर तुम्ही 10 प्रश्न प्रत्येक चॅप्टरची करत गेले तर तुमच्याला बरेचसे टाइप्स या ठिकाणी क्लिअर होऊ शकतात. पहिला टाइप आपण सिम्प्लिफिकेशनचा घेतलेला आहे, मात्र अतिशय महत्त्वाचा हे प्रॉब्लेम आहे. या ठिकाणी पहिला ब्लॉक हा येतो गुणाकाराचा, देन भागाकाराचा येतो. बॉडमासच्या नियमानुसार बॉडमास जर आपण असं लिहिलं तर त्याच्या नियमानुसार सर्वप्रथम आपल्याला भागाकार करावं लागतं, त्याच्यानंतरच आपल्याला गुणाकार करावं लागते. म्हणजे सर्वप्रथम जर आपला हा एवढा जर आपण पार्ट लक्षात घेतला तर 9/5 भागिले 3. मित्रांनो तुम्हाला माहित असेल की भागिलेच गुणिले होते, म्हणून इक्वल टू 9/5 गुणिले हा जो पार्ट तुम्ही गुणिलेमध्ये कन्वर्ट जर करत असाल तर याच्या छेदस्थानी असणारा 1 हा इनवर्स होणार. 1 वर जाईल आणि 3 खाली येणार. 1/3. आता 3 1 3, 3 3 किती 9. या ठिकाणी 3/5 आले. ओके, आता याचं जे आहे कॅल्क्युलेशन ते इथल्या इथंच करूया आपण. आडवा भाग काही जात नाही, उभा पण भाग जात नाही, म्हणून 18 7 124 आपण या ठिकाणी लिहिणार आहोत. सो 124/5. तो जो 124/5 आहे, इथून आपण ही स्टेप्स आपण घेऊया. 124/5 आणि प्लस हे किती 3/5 आणि प्लस आहे x इक्वल टू 25 झालं. आता या ठिकाणी असं आलेलं आहे. आता काय करायचं आपण, हा जो एवढा पार्ट आहे याला स्प्लिट करू. स्प्लिट म्हणजेच भाग देऊया. इथे 5 2 10 उरले किती 2 आणि 5 5 25, म्हणजे या ठिकाणी आला 1/5 झालं. 5 5 25 म्हणजेच या ठिकाणी येस 1/5 झाला. आता 25 याला दोहनमध्ये काय असं कोणतं चिन्ह असते तर प्लसचं चिन्ह असते. आपण प्लसचं चिन्ह डायरेक्टली असं लिहूया आणि प्लस हे 3/5 प्लस x बरोबर 25. मित्रांनो आता काय करायला लागेल माहिती आहे आपल्याला, हे जे 25 आहे हे पूर्णांकामध्ये आहे, बाकीचे हे 2 अपूर्णांक आहे. हे 25 जर आपण इकडे नेले तर म्हणजेच 25 इथले कट केले आणि इकडे प्लसचं ते मायनस होणार, म्हणजेच या ठिकाणी आले 0. आता आपला एवढाच पार्ट फक्त राहिला कोणता, 1/5 अधिक 3/5 अधिक x बरोबर 0. आता या ठिकाणी लक्षात घ्या, देअरफॉर हा जो 5 5 आहे यासाठी आपण 5 घेतो. एक ट्रिक्स आहे त्या ठिकाणी की जर छेद समान असेल तर दोनसाठी एकच छेद घ्यायचा. या ठिकाणी 4 येते, 3 ने किती 4 झालं 4/5 प्लस x बरोबर काय 0. या ठिकाणी खरी मजा आहे. मग याचा काय आन्सर येते, x बरोबर हा जो 0 आहे तर 0 हा एवढा पार्ट मायनस करावा लागतो, कारण की तो बरोबरचं चिन्ह ओलांडून इकडे येते म्हणून. सो इथे 4/5 आलं. 0तून 0 वजा 4/5 जर म्हणत असाल तर काहींना असं वाटतं की 4/5 आन्सर येत असेल, परंतु 4/5 आन्सर येत नाही. 0तून 4/5 गेला तर 4/5च येणार, मात्र मोठ्या संख्येचं चिन्ह इथं वजा आहे म्हणून वजा येणार. सो x बरोबर -4/5 असं त्याचा आन्सर येते. सो सेकंड ऑप्शन इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. अतिशय महत्त्वाचा प्रश्न हा आपण या ठिकाणी क्लिअर केलेला आहे. चला चेक करूया, राईट आन्सर आहे. सेकंड क्वेश्चन बघा. सेकंड क्वेश्चन आपण घेतलेला आहे कंपाऊंड इंटरेस्ट रिलेटेड. पहिला प्रश्न तुम्हाला लिहून देतो कारण की चॅप्टर वाईज सिरीज सुरू आहे. या ठिकाणी पहिला जो प्रश्न आहे तो सिम्प्लिफिकेशन म्हणजेच पदावलीचा घेतला. पदावली हे चॅप्टर खूपच इम्पॉर्टंट आहे, कारण की पदावलीचे रिलेटेड बरेचसे चॅप्टर्स येतात. म्हणजे पदावलीमध्ये सर्व चॅप्टरचं थोडं ना थोडं काही ना काही इन्क्लूड असते. सेकंड जो आहे तो आपण चक्रवाढ व्याज म्हणजे काय होते तर कंपाऊंड इंटरेस्टच्या संदर्भात हा प्रश्न आहे. 8% दराने ₹15,725 वर 3 वर्षासाठी किती चक्रवाढ व्याज निघणार आहे. सिम्प्लिफाईड फक्त आपल्याला चक्रवाढ व्याज जर विचारलेलं असेल तर आपण टार्गेट करायचं तो म्हणजे दर आहे मित्र या ठिकाणी 8%. याच्यावर तुम्ही क्रिएशन करू शकता. कसं की यामध्ये असं स्पष्ट लिहून देतो, यामध्ये 100 तुम्ही ऍड करा आणि 100नेच भाग द्या असं मी तुम्हाला सांगितलं. म्हणजे याच्यामध्ये जर 100 ऍड केले तर हे झाले 108 आणि 100ने भाग दिला तर असं तयार होते. या ठिकाणी लक्षात घ्या आता काय येणार आहे तर बेचूक 8 बेपंच 10 आणि बेचूक 8 बेपंच 10 इथे 0.
54/50 आले, याचे सुद्धा आपण निम्मे करू शकतो. 27/25 असं आलेलं आहे. म्हणजेच अर्थ असा आहे की 8% बरोबर 27/25 येते. या ठिकाणी 8%, 5%, 15%, 20%, 12%, 7% काही येऊ शकते. म्हणून हे जे 27/5 आहे, देअरफॉर 27/5 हे कितीदा गुणाकार करायला लागेल. जर 3 वर्षासाठी जर चक्रवाढ व्याज विचारलेलं असेल तर तुम्ही 3 वर्षासाठीच म्हणजे 3दा गुणाकार करा. जर 2 वर्षासाठी असेल तर 2दा गुणाकार, 4 वर्षासाठी असेल तर 4दा गुणाकार. इथे 3 वर्षासाठी आहे म्हणून आपण 27/25 27/25 गुणिले 27/25. आता या ठिकाणी पुन्हा गुणाकार करायचा आणि या ठिकाणी व्हॅल्यू टाकायची, प्राइम व्हॅल्यू 15,625. 15,625 एवढं कॅल्क्युलेशन केल्यानंतर त्याच्यातून पुन्हा हे 15,625 मुद्दल वजा केली की मग चक्रवाढ व्याज निघते मित्रा. आता आडवा भाग द्यायला शिका. 25 एका 25. आता तुम्ही जर बघितलं ह्या तिघांचा गुणाकार बरोबर 15,625 होते, तरी मी तुम्हाला थोडासा भाग देऊन बघतो. 25चा पाढा नेहमीच पाठ करा. 25 सक्कम 150, उरले किती 6 झाले 62. 25 दोन्ही 50, उरले 2 झाले 25. 25 एक सॉरी झाले 125. 25 5 125 एवढं झालं. पुन्हा 25, तुम्हाला माहित असं 25चा वर्ग 625 येते म्हणून इथं आले 25. किंवा 25 दोन्ही 50, उरले किती 10, उरले किती 12 झाले 125. सो 25 5 125. हा 25 आणि हा 25 कटला झालं. आता 27 गुणिले 27 गुणिले 27, 27 गुणिले 27 गुणिले 27 याचं जर का तुम्ही कॅल्क्युलेशन केलं तर 27चा घन तुम्हाला काढता आला पाहिजे. 27चा घन सुद्धा मी तुम्हाला काढायला शिकवतो. तत्पूर्वी तुम्हाला एक सांगतो की हे 27 गुणिले 27 म्हणजे 27चा वर्ग जर तुम्ही केला, त्याला जर 27 गुणिले जर केले तर हे खूपच सोपं जातं. 27चा वर्ग म्हणजेच होते 729 गुणिले 27 करा. मग याचं कॅल्क्युलेशन किती येते ते बघा. या ठिकाणी 7 गुणाकार करायचा. 7 9 63, 6 7 दोन्ही 14, 14 6 किती होतं तर 20. 2 आले हातचे. 7 7 49, 50 51 झाले. त्या ठिकाणी इथं क्रॉस मारला. 2 9 18, 1 आला हातचा. 2 2 4 ने किती 5 आणि 2 7 किती 14 म्हणजे 3 8 6 9 1 19,683 असं आलेलं आहे. देअरफॉर 19,683 वजा ही प्राइम व्हॅल्यू 15,625. याचं जर का तुम्ही कॅल्क्युलेशन केलं तर 3तून 5 जात नाही, मात्र 13तून 5 गेले 8 राहतात. 8 लिहिले. हातचा लेख या ठिकाणी दिला. 8तून 3 गेले तर 5 राहतात. देन 6तून 6 गेले 0 राहिले आणि 9तून 5 गेले तर या ठिकाणी किती राहते तर 4 राहिले. 0 1तून 1 गेलं 0 राहिलं. म्हणजेच या ठिकाणी 4,058 रुपीज हे काय झालं तर उपार्जित व्याज आपल्याला द्यावं लागेल 15,625 वर. सो प्रॉपर आन्सर निघते थर्ड. प्रत्येक चॅप्टरचे एक एक गणित तरी तुमचं या ठिकाणी काय होत आहे तर क्लिअर होत आहे. ठीक आहे. सो आपण बघूया. राईट आन्सर आहे. तिसरा प्रश्न लक्षात घेऊ. तत्पूर्वी तुम्हाला सांगतो की मी टेस्ट सिरीज तुमच्यावाली लॉन्च केलेली आहे. या टेस्ट सिरीजचं काय वैशिष्ट्य आहे ते तुम्हाला सांगतो. IBPS पॅटर्न प्रमाणे 200 गुणांचा 200 मार्क्सचा पेपर जो की तुम्ही 2 तासामध्ये सोडवायचा आहे, तो या ठिकाणी तुम्हाला 10 पेपर मिळतात. 200 गुणांचे 10 पेपर. फीज मित्रांनो 200 रुपये ठेवण्यात आलेले आहे. ही जी टेस्ट आहे त्याच्यावर ऑनलाईन एक लिंक मिळते. ती टच केल्यानंतर तुमचं नाव टाकावं लागते. देन त्याला एक पासवर्ड दिलेला असतो. तो पासवर्ड दिला की तुमचा वेळ स्टार्ट होतो 2 तासासाठी आणि 2 तासामध्ये हा पेपर सोडवायचा असतो. हा पेपर तुम्हाला मोबाईल आणि लॅपटॉप अशा दोन्ही ठिकाणी सोडवता येणार आहे. संपर्कासाठी तुम्हाला नंबर दिलेला आहे 7709119501. येस. नेक्स्ट तिसरा प्रश्न आहे समीकरणाशी रिलेटेड. समीकरण म्हणजे इक्वेशन. इक्वेशन ओके. इक्वेशन म्हणजेच तुमच्यावाले समीकरणे कंप्लीट पाहिजे. क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. द्विघात समीकरणाशी रिलेटेड हा प्रश्न आहे. मग मित्रांनो याला सोडवण्यासाठी एक फॉर्म्युला दिलेला असतो, मात्र आपण फॉर्म्युला काय वापरत नाही. देन आपण काही स्टेप्स वापरतो. मात्र या ठिकाणी मी तुम्हाला फक्त ट्रिक सांगतो की काय करायचं माझ्यासारखं. या ठिकाणी 35 दोन्ही 70 आणि 21 दोन्ही 42 असे पहिले लिहून घ्यायचे. 35 दोन्ही 70 70 लिहून घेतले आणि 21 दोन्ही 42 लिहून घेतले. त्याच्या खाली असा गोल काढायचा आणि याच्या खाली असा गोल काढायचा. हा गोल कशासाठी की याच्यामध्ये मिडलची जी व्हॅल्यू आहे जैसे ती लिहायची, मात्र चिन्हासहित लिहायची. इथे वजाचं चिन्ह आहे म्हणून -19, इथे वजाचं चिन्ह आहे म्हणून -13. हे काही एवढं डिटेल्स करण्याची गरज नाही राहत. मी तुम्हाला थोडं एक असंही सांगतो की समीकरणामध्ये जर मायनस प्लस असेल
समीकरणामध्ये जर मायनस प्लस असेल, बघा समीकरणामध्ये जर मायनस प्लस असेल तर त्याची जी मुळे आहे ना तर ते केव्हाही प्लस प्लसचे येते आणि हे जे मुळे आहे फॅक्टरच्या अपोजिट असते आणि इथं आपल्याला फॅक्टर लिहायला लागते, फॅक्टरच्या अपोजिट असते म्हणजेच ते वजा वजामध्ये फॅक्टर येणार. आता माझ्या डोक्यामध्ये इथे 70 गुणाकार येण्यासाठी आणि 19 बेरीज येण्यासाठी दोन फॅक्टर डोक्यामध्ये धावून येतात. ते पहिले फॅक्टर दिसतात मला 10 9 म्हणजेच या ठिकाणी 14 पंचे 70. माझ्या डोक्यामध्ये काय आले तर 14 पंचे 70 आले. आता या दोनचा गुणाकार हा 70 झाला आणि या दोनची बेरीज 19 झाली म्हणजे हे फॅक्टर इथं फॅक्ट झाले आणि याला मी मायनस मायनस मध्ये देणार. केव्हाही जर इथं मायनस प्लस असेल तर दोन्ही फॅक्टरला मायनस मायनसचे चिन्ह लावून द्यायचं, कारण की मायनस मायनस प्लस होते. 14 पंचे 70 म्हणून प्लस 70 झाला, मायनस 14 प्लस मायनस 5 म्हणजे मायनस मायनस प्लस आणि 14 आणि 5 19 वजाचं चिन्ह मोठ्या संख्येत चिन्ह 19 म्हणजे 19ला लागते. आता इथं या ठिकाणी 7 सकम 42 असे दोन फॅक्टर माझ्या पुढे असे धावून आले. आता सर्वप्रथम आपण कोणता फॅक्टर घेतला तर मोठा घेतला नंतर लहान, मोठा घेतला नंतर लहान, हे सुद्धा तुम्ही लक्षात घ्या. या ठिकाणी असा गुणाकार झाला 42 आणि याची बेरीज जर बघितली तर 13 झाली म्हणजे फिक्स झालं या ठिकाणी. आता एकदम सोपा आहे, x लिहायचा x1 लिहायचा, त्यानंतर y लिहायचा y1 लिहायचा. हा जो 14 आहे इथे 14/2 करा लागते, 5/2 करा लागते, इथे 7/2 करा लागते आणि 6/2 करा लागते. मात्र हे दोन्ही सारखे असल्या कारणाने आपण कुठल्याही प्रकारचं कॅल्क्युलेशन डिवाइडचं करायचं नाही, कॅन्सल करायचं. आता हे जे 14 आहे तर प्लस मध्ये 14 येणार, हे जे 5 आहे तर प्लस मध्ये 5 येणार, हे 7 मायनस मायनस मध्ये जे होते तर ते 7 येणार आणि ते 6 येणार. आता कंपॅरिझन करत असताना कसं करायचं हे पहिले दोघं जण लक्षात घ्यायचे. 14 आणि 7चं कंपॅरिझन करत असताना मोठा आला बघा, त्याच्यानंतर हे दोन घ्यायचे. 14 आणि 6चं कंपॅरिझन करताना पुन्हा मोठा आला झालं. आता हे 5 आणि 7 जर लक्ष घेतले तर 5 हे 7 पेक्षा लहान आहे म्हणून इथे कंपॅरिझन करत असताना असं लहान चिन्ह आलं. ओके, आणि हे जे दोन आहे तर 5 6 पेक्षा लहान आहे म्हणून इथे सुद्धा लहान चिन्ह आलं. मोठा मोठा लहान लहान, मोठा मोठा लहान लहान असं या ठिकाणी टक्कर झाल्यासारखं आहे म्हणून या ठिकाणी ते CND कॅन नॉट डिफाईन, कुठल्याही प्रकारचा संबंध प्रस्थापित होत नाही म्हणून आन्सर या ठिकाणी मित्रांनो 4 येते. बी केअरफुल, लक्षात घ्या. म्हणून आन्सर आहे या ठिकाणी 4th. चौथा प्रश्न आपण घेऊया. चौथ्या प्रश्नामध्ये काय देण्यात आलेलं आहे की सांकेतिक भाषेमध्ये कोडिंग डिकोडिंग आहे. म्हणजे हा प्रश्न येतो कोडिंग डिकोडिंगचा. कोडिंग डिकोडिंग जो आहे त्याच्यावर भरपूर सारे प्रश्न वेगवेगळ्या प्रकारचे विचारले जातात. हा खूपच सोपा प्रश्न आहे. मात्र हा प्रश्न तुम्हाला सोडवताना ऑनलाईन एक्झामिनेशनमध्ये थोडासा व्हिज्युअली सोडवावा लागतो. व्हिज्युअली म्हणजेच काय, बघत बघत सोडवावा लागतो. कसं सोडवणार आता मी, आता फ्रॅग्रन्स हा शब्द विचारलेला आहे, फक्त याच्यावरच फोकस करायचं की फ्रॅग्रन्स नेमका कोणत्या स्ट्रोकमध्ये आहे. स्ट्रोक म्हणजेच काय, निक्टोपासून तर या ठिकाणी फ्लॉवरपर्यंत पहिला स्ट्रोक झाला, देन हा टिंगोपासून तर फ्रॅग्रन्सपर्यंत दुसरा स्ट्रोक आणि हा येतो या ठिकाणी तिसरा स्ट्रोक. या ठिकाणी 3 जे स्ट्रोक आलेले आहे. मग आपल्याला हा जो फ्रॅग्रन्स आहे तर इथे आहे, इथे आहे म्हणजे स्वीट फ्लॉवर आणि स्वीट फ्लॉवर सोबत आलेला आहे. अर्थातच त्याच्यासाठी टिंगो, रो आणि मस्ट, MST मस्ट हे 3च त्या ठिकाणी येऊ शकते. टिंगो येऊ शकते, रो येऊ शकते किंवा मस्ट येऊ शकते. म्हणजे हा आणि यापैकी नाही जर म्हटलं तर टिंगो येऊ शकते. मात्र या ठिकाणी TMP येणारच नाही. काय येणार नाही तुम्हाला लक्षात आलं, कारण की स्वीट फ्लॉवर फ्रॅग्रन्समध्ये आहे तो म्हणून त्याच्यासाठी डिकोडिंग टिंगो, रो आणि मस्टच आहे. त्या ठिकाणी TMP येणारच नाही म्हणजे आपण सिली मिस्टेक करणार नाही. मग आपण या 3 पैकी काय आन्सर द्यायचं ते लक्षात घ्या. फ्रॅग्रन्सच्या आजूबाजूला जे स्वीट आणि फ्लॉवरचं आहे ते आपण कट करण्याचा प्रयत्न करायचा. स्वीट, हा जो स्वीट आहे, स्वीट कुठे कुठे आहे तर या ठिकाणी स्वीट आहे आणि या ठिकाणी स्वीट आहे. म्हणजे टिंगो, रो, मस्ट मध्ये या ठिकाणी MST आणि MST आहे. याचा अर्थ असा की स्वीट म्हणजेच काय होते तर MST होते. MST म्हणजे हे MST येणार नाही. आता दुसरं झालं. आता फ्लॉवर जो आहे तो फ्लॉवर कुठे कुठे कट होतो तर या ठिकाणी फ्लॉवर कट झाला आणि या ठिकाणी फ्लॉवर कट झाला. इथे उरला टिंगो आणि रो आणि इथे उरला टिंगो
निटको, स्को आणि टिंगो, म्हणजे टिंगो टिंगो या ठिकाणी कॅन्सल होणार. टिंगो 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 म्हणजे होणार आहे फ्लॉवर. टिंगो म्हणजे फ्लॉवर होणार आहे. अर्थातच यापैकी नाही मध्ये कोणता शब्द येणार आहे तर टिंगो येणार आहे, म्हणजे टिंगो म्हणजे झाला फ्लॉवर. मग या ठिकाणी यापैकी नाही पण आता येणार नाही. आता फ्रॅग्रन्सचा मार्ग या ठिकाणी काय झाला, खुला झाला. टिंगो निघून गेला, मस्ट निघून गेला, स्वीट निघून गेला, फ्लॉवर निघून गेला, म्हणजे फ्रॅग्रन्स म्हणजे काय मित्रा तर रोज झालेला आहे. हा प्रश्न तुम्हाला व्हिज्युअली सोडवावा लागेल, दृष्टीवर सोडवावा लागेल, बघून सोडवावा लागेल, कारण की तुमची एक्झामिनेशन ही लॅपटॉप PC वर आहे, ऑनलाईनला आहे. ठीक आहे. रो इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. बरोबर आहे. पाचवा प्रश्न बघा. पाचवा प्रश्न आपण वेन डायग्राम्सशी रिलेटेड घेतलेला आहे. वेन डायग्राम्स. वेन डायग्राम्स सी रिलेटेड 3 चॅप्टर येत असतात. एक पहिला म्हणजे वेन डायग्राम, दुसरा म्हणजेच वेन क्लासिफिकेशन आणि तिसरं म्हणजे सिलोजिझम. तिसरं म्हणजेच काय एस वर्ड सिलोजिझम, म्हणजे याला मराठीमध्ये तर्क व अनुमान असं म्हटलं जाते, ज्याच्यामध्ये सर्व काही सर्व काही सर्व कोणताही नाही अशा प्रकारची शाब्दिकता येत असते. हा खूप महत्त्वाचा चॅप्टर आहे. पुढे त्याच्याबद्दल पण आपण प्रश्न घेणार आहोत. आणि वेन डायग्राम म्हणजेच अशा प्रकारचा एक गट दिलेला असतो आणि त्याच्याशी रिलेटेड वेन डायग्राम सोडवायचे असते, ज्या वेन डायग्राम मोस्टली 14-15 तयार होतात राऊंडनुसार. ठीक आहे. सो या ठिकाणी 4 डायग्राम आपल्याला देण्यात आलेला आहे. उत्तर तुमचं आतापर्यंत आलेलं असेल. वाक्य म्हणजे सेंटेन्स, SENTENCE. त्याच्यानंतर शब्द म्हणजे वर्ड आणि अक्षर म्हणजे अल्फाबेट्स. वर्ड्स आणि अल्फाबेट्स. ओके. अल्फाबेट जनरली जर का तुम्ही बघितलं तर अक्षरांचा शब्द होतो आणि शब्दांचा सेंटेन्स होते. बरोबर की नाही. म्हणजे मी जर समजा या ठिकाणी DAN असा शब्द जर लिहिला तर याला जर तुम्ही बरोबर परफेक्ट जर लिहिले तर AND होते. हा DAN हा झाला, हे झाले अल्फाबेट्स. त्याच्यापासून एक अँड नावाचा वर्ड तयार झाला आणि आपण सो अँड सो म्हणतो की नाही. राजू अँड रमन आर माय फ्रेंड्स. ओके. हे दोघं जण माझ्याला काय तर मित्र आहे. सो अँड साठी आपण इथे फ्रेंड्स आपण असं वापरणार, म्हणजे या ठिकाणी वाक्य तयार झालं. ठीक आहे. हे झालं एकदम डिटेल्समध्ये, परंतु असाच विचार तुमच्या डोक्यामध्ये येतो आणि तुम्ही लगेच त्याचा आन्सर देता. ते आन्सर असं असते की हा झाला वाक्यासाठी, त्याच्यानंतर हे येते काय तर शब्द येतो आणि हे येते अक्षरांचा शब्द बनते, शब्दाचं वाक्य बनते. म्हणून या प्रकारची डायग्राम या ठिकाणी सूट होते. सो फर्स्ट ऑप्शन इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. राईट आहे. 6वा प्रश्न. 6व्या प्रश्नामध्ये अतिशय महत्त्वाचा आपण हा प्रश्न घेतलेला, कारण की हा प्रश्न येतो इनइक्वॅलिटीशी रिलेटेड. लक्षात घ्या, इनइक्वॅलिटी. मी प्रत्येक चॅप्टरचं नाव याच्यासाठी लिहून देतो कारण की तुम्हाला सिलेबस हे माहीत झाला पाहिजे. इनइक्वॅलिटी म्हणजेच त्याचं मराठीमध्ये येते असमानता. सरळ समजून जायचं, ज्याच्यामध्ये ग्रेटर दॅन, स्मॉलर दॅन, ग्रेटर दॅन, इक्वल टू, स्मॉलर दॅन, इक्वल टू आणि इक्वल टू अशा प्रकारची जर चिन्ह असेल तर सरळ समजून जायचं की हा जो आहे इनइक्वॅलिटीशी रिलेटेड हा प्रश्न आहे. ठीक आहे. आता आपल्याला स्टेटमेंट्स देण्यात आलेले आहे आणि कॉन्क्लुजन्स देण्यात आलेले आहे. स्टेटमेंटमध्ये सलग एखादं स्टेटमेंट असू शकते किंवा तुकडे असू शकते. या ठिकाणी 5 त्याच्यावाले स्टेटमेंट देण्यात आलेले आहे. आपल्याला त्याला मिक्स करावं लागेल. आता कसं करायचं, सर्वप्रथम जायचं निष्कर्षाकडे. मी निष्कर्षाकडे गेलो आणि टी आणि आर त्याच्यामध्ये मला फर्स्ट अँड लास्ट पॉईंट दिसून आला. फर्स्ट पॉईंट आहे टी आणि लास्ट पॉईंट आहे आर. मग मी शोधणार टी कुठे आहे तर मला टी या ठिकाणी दिसला. मग मी आर शोधणार तर आर मला या ठिकाणी दिसला, इथे पण आहे आणि इथे पण आहे. परंतु मला आता जाताना काय करावं लागेल की टी एवढा भाग आणि आर पर्यंतचा एवढा भाग मला अटॅच करायचा आहे. तर मग मी आधार म्हणून या क्यूला हा आहे म्हणून याला पण सोबत घेणार, म्हणजे असा घेणार मी. मग काय करणार मी की इकडून इकडे जाणार, म्हणजे चिन्ह बदल होणार नाही असं मी लिहून घेतलं. देन मी हा पी घेणार, घेतलाच पी तो डायरेक्ट आणि इक्वल टू क्यू लिहून घेणार. आता हा क्यू याच्यासोबत आलेला आहे म्हणून हे चिन्ह असं करून या ठिकाणी आर घेणार. म्हणजे मी बरोबर टी पासून तर आर पर्यंत पोहोचलो.
कधी कधी काय होतं की ज्यावेळेस तुम्ही इकडे जाता आणि इकडून इकडे जाता त्यावेळेस तुम्हाला चिन्ह बदल करावा लागतो. तसं मात्र या ठिकाणी चिन्ह बदल करण्याची गरज नाही पडली, कारण की हा सुद्धा तुम्ही पुढे म्हणजे फॉरवर्डला गेला, इथे सुद्धा तुम्ही पुढे फॉरवर्डला गेला. ठीक आहे. आता या ठिकाणी टी पासून तर आर पर्यंत कोणकोणती चिन्ह आहे? ग्रेटर दॅन, इज इक्वल टू आणि ग्रेटर दॅन इज इक्वल टू. मित्रांनो, जर ग्रेटर दॅनच्या बॉक्समध्ये ग्रेटर दॅनचं चिन्ह असेल किंवा ग्रेटर दॅन इज इक्वल टूचं चिन्ह असेल किंवा इज इक्वल टूचं चिन्ह असेल, तर अशा वेळेस याला सर्वप्रथम महत्त्व द्यायचं. कोणाला? याला, स्पेशलवाला ग्रेटर दॅन. त्याच्यानंतर याला द्यायचं, सेकंड क्रमांक याला द्यायचं आणि लेस इम्पॉर्टंट हा आहे म्हणून थर्ड क्रमांकावर याला द्यायचं. सो या ठिकाणी हे चिन्ह दोन निघून जाणार आणि यालाच आपण फायनल म्हणणार. टी इज ग्रेटर दॅन आर. म्हणजेच आपलं काढलेलं आन्सर याच्यासोबत तंतोतंत जुळते म्हणून फर्स्ट कॉन्क्लुजन राईट येते. सेकंड, आता सेकंडसाठी काय करायचं? सेम टू सेम तोच विचार करायचा. या ठिकाणी सेकंडसाठी बघा, पहिलं तर आपल्याला राईट आलं. सेकंडसाठी आपण आर आणि यू पर्यंत येणार आहोत. सर्वप्रथम आर आणि यू, आर या ठिकाणी आहे आणि यू कुठे आहे? तर या ठिकाणी आहे. परंतु आर सोबत येणारा जो एस आहे बरोबर या ठिकाणी एस पासून तर यू पर्यंत असा गेला. म्हणजे आपण हे खूप सोप्याने काढू शकतो. आर इज लेस दॅन एस आणि एस पासून पुढे गेलं तर इज लेस दॅन यू. अशा पद्धतीने तुम्ही त्या ठिकाणी बिलकुल अटॅच केलं. कुठल्याही प्रकारचं चिन्ह बदल करण्या लागत, कारण की हा सुद्धा पुढे गेला आणि हा सुद्धा पुढे गेला. आर आणि यूच्या दरम्यान कोणते चिन्ह आहे? तर या ठिकाणी स्मॉलर दॅन आणि स्मॉलर दॅन इज इक्वल टूचं चिन्ह आहे. जर मित्रांनो स्मॉलर दॅन इज इक्वल टू आणि इज इक्वल टू मध्ये फर्स्ट प्रिफरन्स आपण याला द्यायचा, सेकंड प्रिफरन्स आपण याला द्यायचा आणि याला लेस प्रिफरन्स म्हणजे थर्ड प्रिफरन्स द्यायचा. म्हणजे हा तिघ याच्यातलं कोणतेही दोघं किंवा तिघं जर एकत्र आले तर याला महत्त्व द्यायचं. म्हणजेच हा कट होऊन जाणार आणि आपल्याला फायनल येणार आहे आर इज लेस दॅन यू. आर इज लेस दॅन यू म्हणजेच आर हा यू पेक्षा लहान आहे आणि सेम टू सेम या ठिकाणी जुळलेला आहे. म्हणून हे दुसरं कॉन्क्लुजन सुद्धा या ठिकाणी राईट येते मित्रा. सो फर्स्ट अँड सेकंड दोन्ही कॉन्क्लुजन्स हे राईट आहे, म्हणजे दोन्ही काय तर सत्य आहे. थर्ड ऑप्शन इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. याला जास्त वेळ लावायचा नाही, व्हिज्युअली सुद्धा याचा आन्सर निघते, तुम्ही व्हिज्युअली काढू शकता. राईट आहे. सातवा प्रश्न घेऊया. सातवा प्रश्न आलेला आहे मॅथमॅटिकल रिझनिंगच्या संदर्भात. काय म्हटलं मी? मॅथमॅटिकल रिझनिंग. तुम्हाला माहित असेल सिम्प्लिफिकेशनचा सेक्टर, सिम्प्लिफिकेशनचं जे घटक आहे त्याच्यामध्ये अशा प्रकारचे प्रश्न येतात. मात्र या ठिकाणी थोडंसं स्वरूप बदलवलेलं आहे, त्याला टचअप देण्यात आलेलं आहे, ते म्हणजेच रिझनिंगचं. रिझनिंगचा भाग या ठिकाणी असा आहे की खालील समीकरण बरोबर येण्यासाठी हे जे समीकरण देण्यात आलेलं आहे 70/2 वाला 21 पर्यंत, हे समीकरण बरोबर येण्यासाठी कोणती दोन गणितीय चिन्हे आपापसात बदलणे आवश्यक आहे. आता काही मुलं कुठून सुरुवात करतात, काही मुलं कुठून सुरुवात करतात. मी काय करतो, मी सगळंच तुम्हाला सांगतो. 1 पासून मी सुरुवात करतो. आता 1 पासून मी जर सुरुवात केली तर माझं पहिल्या याच्यामध्ये काय आन्सर येते ते बघा. फास्ट करायचे मात्र याला, कारण की एकदम स्पीड जर घेतली तरच याच्यावाला आन्सर प्रॉपर निघू शकते. 1 मध्येच जर आन्सर असलं तर एकदमच ठीक, नाही असेल तर 2, नाही असेल तर 3 आणि जिथे काय आन्सर असेल तिथं थांबून जायचं. पण मी सगळं समजावून देतो बघा. या ठिकाणी मायनस प्लस, तर फक्त मायनस प्लस मध्येच या दोघांना इंटरचेंज करायचं. 70/2 गुणिले 4 प्लस 5 मायनस 6 इज इक्वल टू जे काय येते ते बघूया. 21 येते काय तर. ठीक आहे. आता या ठिकाणी किती आले? 35 आले. गुणिले 4 अधिक 5 वजा 6 बरोबर 21. आता या ठिकाणी गुणाकार केला तर हा 140 आला. प्लस 5 वजा 6 बरोबर 21. या ठिकाणी 145 आले. 145 वजा 6 म्हणजे 139. काहीच जुळलं नाही. म्हणजेच इथं 139 येतात. म्हणजेच हा जुळत नाही. एवढ्या स्पीडनं किंवा याच्यापेक्षा तिप्पट स्पीडनं तुम्हाला करावं लागेल. मी तुम्हाला समजावून देतो म्हणून स्पीड कमी आहे. आता सेकंड आपण घेऊया. पुन्हा आपल्याला गुणाकार आणि बेरीज, म्हणजे हा गुणाकार आणि बेरीज हे चेंज करावं लागेल. आता 70/2 बेरीज 4 वजा 5 आणि गुणिले 6 बरोबर 21 येते काय? 21 बघूया. या ठिकाणी आपण चेंज केले, ते इंटरचेंज केले. या ठिकाणी 35 येतात. 35 प्लस 4 वजा 6 पंचे किती? 30 बरोबर 21. 35 4 39 वजा 30 बरोबर येतं 9. 9 काय जुळत नाही म्हणून इथं आले 9. म्हणून हे सुद्धा येणार नाही.
झालं. आता तिसऱ्यासाठी आपण इकडे जाऊया. तिसऱ्यासाठी थर्डमध्ये काय म्हणते, गुणिले आणि वजा करा म्हणते. म्हणजे हे जे 2 आहे ते चेंज करा. सो 70/2 वजा 4 गुणिले 5 अधिक 6 बरोबर 21. या ठिकाणी 35 येणार, वजा हे 20 येणार, प्लस 6 बरोबर 21. इथे जर बघितलं तर 15 प्लस या ठिकाणी 35 मधून 20 गेले तर 15 राहिले, प्लस 6 बरोबर 21. हे आले 21 बरोबर 21, म्हणजे हे झाले आन्सर. सो या ठिकाणी 21 आले. निश्चितपणे चौथं सुद्धा रॉंग येणार. आता चौथंही काढून दाखवतो वाटल्यास. या ठिकाणी 4 मध्ये काय म्हणते, भागाकार आणि गुणाकार हे चेंज करा म्हणते. 70 गुणिले 2 भागिले 4 -5 अधिक 6 बरोबर 21. येते काय बघूया 21. या ठिकाणी सर्वप्रथम हा एवढा भाग करावा लागतो. सो आपण त्याची मांडणी अशी करणार, 70 गुणिले 2 भागिले 4 वजा 5 अधिक 6 बरोबर 21. आता या ठिकाणी 2 1 2 2 4, या ठिकाणी इथं 35 वजा 5 अधिक 6 बरोबर 21. 35 मधून 5 गेले 30 राहिले, 30 अधिक 6 बरोबर 21, म्हणजे 36 आले. या ठिकाणी 36 बरोबर 21. इथं काही मॅच झाला नाही, म्हणून या ठिकाणी येणार आहे 36. काय येणार आहे 36. मित्रांनो, जर त्यांनी आपल्याला 21च्या जागेवर 36 दिलं असतं तर 4 आन्सर मारलं असतं. जर 21च्या जागेवर 9 दिले असते तर आपण सेकंड आन्सर मारलं असतं. म्हणजे हा प्रश्न कसल्याही स्वरूपात तुम्हाला विचारला जाऊ शकतो. लक्षात आलं. सो प्रॉपर आन्सर इथं येतं. 21ला 21 मॅच होते म्हणून थर्ड. यामध्ये तुम्हाला स्पीड घ्यावं लागेल, कारण असं आहे की हाफ मिनिटामध्ये हा प्रश्न सॉल्व्ह झाला पाहिजे. आणि कधी कधी अनफॉर्च्युनेटली जर आपण 1 पासून सुरुवात केली तर याला वेळ जास्त लागणार. एखाद्या मित्रानं डायरेक्टच 3 पासून सुरुवात केली तर त्याचा डायरेक्टच आन्सर या ठिकाणी येऊ शकते. ओके. सो थर्ड ऑप्शन काय येतं, राईट येते. 8वा प्रश्न. 8व्या प्रश्नामध्ये सिलोजिझम, SYLLOGISM. सिलोजिझम म्हणजे तर्क व अनुमान. तर्क व अनुमानाशी रिलेटेड हा प्रश्न आहे. मित्रांनो, या ठिकाणी काय विचारण्यात आलेलं आहे, या विधानाला आपण वेन डायग्राम मध्ये कन्व्हर्ट करायचं. कशामध्ये, वेन डायग्राम्स मध्ये कन्व्हर्ट करायचं असं म्हटलं मी. डायग्राम्स कसं करणार, काही मोबाईल रेडिओ आहे, ठीक आहे. काही मोबाईल म्हणजे हा आपण जर मोबाईल घेतला, मोबाईल, तर याच्यामध्ये काही मोबाईल रेडिओ आहे, म्हणजेच असं आपण रेडिओ म्हणणार. झालं. काही मोबाईल रेडिओ आहे म्हणजे एवढाच जो भाग आहे एवढा, तर तो काहीसाठी आलेला आहे. आता सर्व रेडिओ स्पीकर आहे. आता सर्व रेडिओ येणार असा एक गोल फाडावा लागेल. मग मी काय करतो, इथून बरोबर सेंटर पॉईंट घेतो आणि इथून असा गोल याच्यापर्यंत नेतो. म्हणजे बरोबर या ठिकाणी हा असा गोल आला. हा गोल येणार आहे स्पीकरचा. कशाचा, स्पीकरचा. आता हा झाला विधान, हे झाली विधानाशी रिलेटेड डायग्राम. मग या ठिकाणी आपल्याला कॉन्क्लुजन म्हणजे निष्कर्ष काढावा लागतो. मग आपण स्वतः खरे निष्कर्ष काढायचे. थोड्या वेळासाठी स्पीकर जर तुम्ही आउट केला तर काही मोबाईल रेडिओ आहे, तर आपण त्याच्या उलट असं म्हणू शकतो, स्पीकरला थोडासा बाजूला काढा. म्हणजे वरचा राऊंड जर बाजूला निघाला तर फक्त एकात एक राऊंड मोबाईल आणि रेडिओचे दिसतात. मग या ठिकाणी त्यांनी काय दिलेलं आहे, काही मोबाईल रेडिओ आहे, तर आपण काय म्हणणार, काही रेडिओ मोबाईल आहे. काय म्हणणार आपण, काही रेडिओ मोबाईल आहे, मोबाईल आहे असं आपण म्हणू शकतो. दुसरी गोष्ट अशी, जर तुम्ही मोबाईल कट केला आणि फक्त हे रेडिओ आणि स्पीकरचा जर राऊंड ठेवला तर तो राऊंड असा तयार होतो. आणि रिव्हर्स येताना आपण काहीचा उल्लेख करू शकतो. या ठिकाणी बघा, सर्व रेडिओ स्पीकर आहे, परंतु स्पीकरचा रेडिओ सोबत कनेक्शन लावताना आपण काही म्हणू शकतो. म्हणजेच काय म्हणणार तुम्ही, तर काही स्पीकर रेडिओ आहे, रेडिओ आहे असं आपण म्हणू शकतो. सोबतच आपण काय म्हणणार, काही स्पीकर रेडिओ आहे असं म्हणू शकतो, परंतु सोबतच आपण जर आता रेडिओ कॅन्सल केला तर मोबाईल आणि स्पीकर असे तुम्हाला दिसून येते. सो त्या ठिकाणी आपण आणखी असं म्हणू शकतो की काही स्पीकर हे मोबाईल आहे. काय म्हणू शकतो आपण, काही स्पीकर हे मोबाईल आहे. या पद्धतीने तुम्ही त्याच्यावाले निष्कर्ष काढू शकता जे खरे आहेत. मग त्यांनी निष्कर्ष म्हणजे अनुमान, हे जे आहे याला कॉन्क्लुजन असं म्हटले जाते. ओके.
मग आपण मॅच करून बघायचं, किंवा हे नाही काढले तर डायरेक्टली तिथे मॅच करायचं की काही मोबाईल स्पीकर आहे. आता मोबाईल आणि स्पीकर याच्या संदर्भात रेडिओ आपण काढून टाकायचा, तर बरोबरच आहे. काही मोबाईल स्पीकर आहे ना, रेडिओ जर तुम्ही काढून टाकला तर रेडिओच्या माध्यमातून जर खऱ्या अर्थाने इथे गेलो तर मोबाईल आणि स्पीकरचा राऊंड एकात कसा येतो. हा बघा, मोबाईल आणि स्पीकरचा. म्हणून मी सांगितलेलं आहे काही मोबाईल काही मोबाईल स्पीकर आहे असं आपण म्हणू शकतो. बघा, काही मोबाईल रेडिओ आहे, परंतु रेडिओ जर कट केला तर काही मोबाईल स्पीकर आहे सुद्धा म्हणू शकतो. इथं आणखी एक येणार की काही मोबाईल स्पीकर आहे, उलट सुलट. म्हणजे काही स्पीकर मोबाईल आहे आणि काही मोबाईल स्पीकर आहे. इकडून जाताना काही मोबाईल स्पीकर आहे आणि इकडून येताना काही स्पीकर मोबाईल आहे असं म्हणू शकता तुम्ही. सो काही मोबाईल स्पीकर आहे इज द राईट आन्सर. सर्व स्पीकर मोबाईल आहे. आता सर्व स्पीकर मोबाईल आहे असं नाही म्हणू शकत. आता रेडिओ जर का तुम्ही कट केला, रेडिओ जर का तुम्ही या ठिकाणी कट केला तर मित्रांनो तुम्ही डायरेक्ट नाही म्हणू शकत या ठिकाणी की बाबा काही जर म्हटलं तर सर्व येणार नाही, काही जर म्हटलं तर सर्व येणारच नाही. काही मोबाईल रेडिओ आहे, काही मोबाईल स्पीकर आहे, परंतु सर्व स्पीकर मोबाईल आहे असं नाही म्हणणार. तर त्या ठिकाणी सुद्धा काही म्हण लागेल, काही स्पीकर मोबाईल आहे असं म्हणू शकता तुम्ही. सर्वच्या ठिकाणी काही पाहिजे होतं, परंतु तसं नाही आहे, सर्व आहे, म्हणून हे झालं रॉंग. सो फर्स्ट कॉन्क्लुजन तर्कसंगत आहे. फर्स्ट ऑप्शन इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. बघा नेक्स्ट क्वेश्चन. एक मालिका देण्यात येते. खऱ्या अर्थानं मॅथमॅटिक्सचा हा सेक्टर असतो, मात्र तो रिझनिंगमध्ये विचारला जातो मोस्टली. या ठिकाणी बघा, या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या ठेवणे योग्य ठरेल. याला म्हटलं जाते नंबर सिरीज. नंबर सिरीजसाठी आपल्याला काही गोष्टींची गरज आहे. ते म्हणजेच आपल्याला मूळ संख्या माहीत पाहिजे, त्याच्यानंतर आपल्याला त्रिकोणी संख्या सुद्धा माहीत पाहिजे, त्याच्यानंतर आपल्याला वर्ग संख्या माहीत पाहिजे, घन संख्या माहीत पाहिजे, वर्गमूळ घनमूळ जे काय असेल ते, गुणिला प्लस गुणिले 2 वजा 1 वजा 2 वजा असं समसंख्या विषमसंख्या अशा स्टेप्स माहीत पाहिजे. नंबर सिरीजचा हा प्रश्न आहे असं मला सांगायचं आहे. त्याला मराठीमध्ये संख्या शृंखला असं म्हटलं जाते. शृंखला. या ठिकाणी अशा प्रकारचा जर प्रश्न आला तर सर्वात पहिले बेहतरीन ठरते ते म्हणजे त्या दोघांमधली गॅप्स शोधणे. आता या ठिकाणी गॅप्स जर बघितली तर मी थोडंसं असं लिहून घेतो. 58, 75, 94 आणि 115 हे थोडेसे दूर पाहिजे असते. मग या दोहोंची जर गॅप्स बिटवीन ठेवायची असेल तर हे 58 याच्यातून वजा करायचे, म्हणजेच या ठिकाणी 7 दिसतात आणि या ठिकाणी हातचावला 1 गेला तर या ठिकाणी 1 आला. मग या दोहोंच्या गॅप्समध्ये 17 दिसून येते. किती दिसून येते? 17 झालं. आता दुसरी हे गॅप्स, हा जो 75 आहे इथे जर आपण वजा केला, गॅप्स काढण्यासाठी पहिली दुसऱ्यातून वजा करावी लागेल. 9 5 14 हातचावला 1 या ठिकाणी 1, म्हणजेच दुसऱ्या ठिकाणी आपल्याला 19 ची गॅप आहे. तिसऱ्या ठिकाणी जर आपण या ठिकाणी जसे 17 आणि 19 आले तर माझ्या डोक्यामध्ये मूळ संख्या आल्या. माझ्या डोक्यामध्ये काय आल्या? मूळ संख्या. परंतु त्या फिक्स आहेच असं नाही, असू शकते नसू शकते. म्हणजे 2 3 5 7 11 13 17 19 बघा असे 2 3 5 7 11 13 17 19 मूळ संख्या माझ्या डोक्यामध्ये आल्या. मग मी जर घाई केली तर माझं आन्सर चुकू शकते. कसं चुकणार ते बघा तुम्ही. आता तिसरं जर बघितलं तर हे 94 या ठिकाणी वजा जर केले तर या ठिकाणी 1 राहतो आणि याच्यातून 11तून 9 गेले 2 राहिले, म्हणजे 21 ची गॅप्स बिटवीन. आता चुकलो मी, कारण की मी जर समजा एवढंच जर घेतलं असतं तर मी काय घेतलं असतं? 2 3 5 7 11 13 17 19 आणि 23 घेतलं असतं. 23 ची गॅप्स बिटवीन घेतली असती. परंतु इथे 21 ची गॅप्स बिटवीन असल्या कारणाने या ठिकाणी समसंख्या, ओके समसंख्या म्हटल्यापेक्षा या ठिकाणी इथे सुद्धा 2 2 ची गॅप्स आहे. 17 2 किती? 19, 19 न 2 किती? 21 झाले. म्हणजेच या झाल्या सलगतेने विषम संख्या, ऑड नंबर्स ची गॅप्स बिटवीन आहे. गॅप्स बिटवीन कोणाची येते? गॅप्स बिटवीन कशाची येते? तर त्या ठिकाणी येते ऑड नंबर. ऑड नंबरची गॅप्स बिटवीन आहे. म्हणजेच आपल्याला समोर जाताना 23 गॅप्स बिटवीन मध्ये घ्यावं लागेल. काय घ्यावं लागेल? 23 घ्यावं लागेल. जर का तुम्ही हे निग्लेक्ट केलं असतं तर तुम्ही डायरेक्टली कोणता तरी वेगळाच घेतला असता. 23 म्हणजे याच्यामध्ये 23 मिळवावं लागेल. 115 अधिक 23 म्हणजे पुढची संख्या तुम्हाला दिसून येईल 8 3 1, म्हणजे या ठिकाणी येतात 138. याच्या स्टेप्स पडतात. सर्वप्रथम गॅप्स बिटवीन लक्षात घ्या किंवा डायरेक्टच तुमच्या लक्षात येते काय ते घ्या, हा विचार करणे सर्वप्रथम.
दुसरं प्रत्यक्षरित्या कॅल्क्युलेशन करणे आणि योग्य ते आन्सर आणणे ही त्याच्याली सेकंड स्टेप. सो 2 स्टेप्समध्ये याचा आन्सर निघू शकते. सो 4th ऑप्शन इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. परंतु गॅप्स बिटवीनमध्ये मूळ संख्या पण असू शकतात, समसंख्या असू शकतात, ऑड नंबर्स असू शकतात, वर्गसंख्या, घनसंख्या काही असू शकते. या ठिकाणी याच्यावर 200 प्रश्नांची प्रॅक्टिस किमान झाली पाहिजे असते. राईट आन्सर आहे. लास्ट प्रश्न बघा. या ठिकाणी तुम्हाला सुमारे किंमत अशी दिसलेली आहे. सुमारे किंमत त्या ठिकाणी अंदाजे किंमत सुद्धा असते. सुमारे, अंदाजे किंवा याला इंग्लिशमध्ये म्हटलं जाते अप्रोक्झिमेशन. अप्रोक्झिमेशन नावाचं चॅप्टर तुम्हाला माहित असलं पाहिजे, ज्याचा संपूर्णतः बेस हा बॉडमासचा असतो, सिम्प्लिफिकेशनचा असतो. सो या ठिकाणी एक लक्षात घ्या, जर पॉइंट नंतर कुठलीही संख्या आपण जर घेतली, म्हणजे 12 पॉइंट जर घेतला आणि इथं 5, 7 घेतला समजा, किंवा 12.69 घेतला किंवा 13.21 घेतला, तर याच्यामध्ये थोडासा डिफरन्स आहे. पॉइंट नंतर 5 आलेला आहे, पॉइंट नंतर 6 आलेला आहे, पॉइंट नंतर 2 आलेला आहे. पॉइंट नंतर जर मित्रा 2 1 पॉइंट नंतर 0 येऊ, 1 येऊ, 2 येऊ, 3 येऊ किंवा 4 येऊ, पॉइंट नंतरचा अख्खा भाग डिलीट करून टाकायचा. पॉइंट नंतरचा अख्खा भाग डिलीट होणार, मात्र या 2 ठिकाणी डिलीट होणार नाही. दुसरी गोष्ट अशी की पॉइंट नंतर जर 0 1 2 3 4 च्या ऐवजी जर 5 आला, स्पेशल 5च्या पुढे काही येऊ द्या, हां, तर 5 आला ना, तर त्याला जैसे ते ठेवा लागत असते. हा या ठिकाणी हे या ठिकाणी बेसिक आहे. हे काय, तर याला जैसे ते ठेवायचं, म्हणजे इकडचे कट करून टाकायचं, एवढा पार्ट त्याच्याला जैसे ते ठेवून द्यायचा. याला मोस्टली 1 न वाढवत नाही, हां, जैसे ते ठेवत असते. एकाच दुसऱ्या वेळेस 1 न वाढवा लागते त्याला. ठीक आहे. आता पॉइंट नंतर जर 5च्या ऐवजी 6 7 8 9 जर आलेला असेल, तर याला कट करा, म्हणजे याला कट करा आणि इकडचा 1 न वाढवून द्या, म्हणजे हे 12चे होणार आहेत 13. हे बेसिक 13चे 13च राहिले, 12चे 13 झाले आणि 12.57चे 12.5 झाले. या ठिकाणी सेम बेसिक हे लागते. याला काय करायचं, जैसे ते ठेवायचं, जैसे ते, ना त्याला डिलीट करायचं ना पुढचा 1 न वाढवायचा. मग तुम्हाला याचं आलं आन्सर काय निघते बघा. सुमारे व्हॅल्यू बनते, तर मग हा 12.5च घेऊ आपण. 12.5 साठी आपण बेसिक लक्षात घेत असतो की पॉइंट कटच करून टाकायचा. पॉइंट कट केला आणि इथे डिवायडेड बाय 100 करतो तर 1000 करायचे. 1000 केले, आता गुणिले 448 प्लस हे तुम्हाला बेसिक माहित झाले, मी मोडतोय. या ठिकाणी 62.5 म्हणजे 625 डिवायडेड बाय डायरेक्टच आपण 1000 करू, कारण की हा पॉइंट कट केला, भागिले 100 देत असतो, मात्र आता पॉइंट असल्या कारणाने 1000 दिले. गुणिले 96 हे सुद्धा बेसिक मध्येच येतं, प्लस या ठिकाणी सुद्धा पॉइंट गायब करू, 375 भागिले 1000 गुणिले 56 बरोबर व्हॉट. आता 125चा पाढा तुम्ही पाठ करा. 125 1 125 125 दोन्ही 250 असं करत 125 ची 500 125 8000 म्हणजे 125 8000 येते. 8 1 8 8 5 40 8 6 48 इथं आले 56. या ठिकाणी 25चा पाढा पाठ पाहिजे. 25 गुणिले 25 म्हणजे 625 आणि 25 ची 100 इथे 40 आले. या ठिकाणी बघा 5 5 25 5 8 40 8 1 8 8 1 8 8 2 16 12 5 किती आले, मग हे 60 आले, म्हणजे सेकंड स्ट्रोक मध्ये 60 आले. आता या ठिकाणी कसं करायचं, या ठिकाणी सुद्धा तुम्ही 3 पॉइंट हे इथं पॉइंट देऊ शकता, मात्र इथं आपण 5चा भाग देऊ. या ठिकाणी 5 7 35 उरले किती 2 झाले 25 5 5 25 5 5 2 10 म्हणजे इथं आले 200. आता 25चा भाग जातो, 25 3 75 25 8 200. आता 8चा भाग इकडे जातो, 8 1 8 8 7 56 आणि हे काय येतात तर 21. सो 56 प्लस 60 प्लस 21 आपला पहिला आलेला आहे एवढ्याचा वाला किती 56 प्लस हे किती 12 5 60 प्लस हे किती तर 21. या तिघांची जर बेरीज केली तर आपला प्रॉपर आन्सर निघते. या ठिकाणी 2 आणि हे 1 1 आणि हे 6 7 इथं किती झाले 8 8 आणि 5 किती झाले 13. सो प्रॉपर आन्सर निघाला आपल्याला 137. या ठिकाणी सेकंड ऑप्शन राईट येते. मित्रांनो बघा आपण पद्धतशीरपणे त्याचं बेसिक लक्षात घेतलं. या ठिकाणी सुद्धा एक बेसिक होतं की पॉईंट जर तुम्ही कट करत असाल तर डिवायडेड बाय 1000 करा आणि आपण प्रॉपर आन्सर त्याच्याला आणलेला आहे. चेक करूया, राईटच आन्सर आहे.
अशा पद्धतीने मी तुम्हाला 10 प्रश्न वेगवेगळ्या चॅप्टरशी रिलेटेड शिकवले, ज्यामध्ये सिम्प्लिफिकेशन होतं, इनइक्वॅलिटी होती, नंबर सिरीज होती, वेन डायग्राम्स होत्या, सिलोजिझम होतं आणि अप्रोक्सिमेशन, असे 10 प्रकारचे 10 चॅप्टरशी रिलेटेड जर एक जर प्रश्न तुम्ही केला ना तर तुमच्यावाली भक्कम अशी प्रॅक्टिस होते. सो ती प्रॅक्टिस घेऊनच मी तुमच्या पुढे आलेला आहो. प्रॅक्टिसचे प्रोग्रेस तक म्हणजे स्टडी मॅथ. जर का तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि आपल्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा.